सभापती महोदय, 289च्या माध्यमातून आपल्या निदर्शनास आणू देऊ इच्छितो की 10 डिसेंबर रोजी कुर्ल्यासारख्या विभागामध्ये बीएसटी बसच्या माध्यमातून त्या ठिकाणी अपघात घडला आणि 7,000 अधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला। दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी गोवंडी येथे देखील शिवाजीनगर जंक्शन जवळ बसच्या धडकेत एक 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। मुंबईतील बेस्ट अपघाताची एकाच आठवड्यातील ही चौथी घटना आहे आणि गेल्या वर्षभरामध्ये जवळजवळ 347 विविध असे बीएसटी बसगाडीच्या माध्यमातून अपघात झाले आणि अनेक निष्पाप नागरिकांना त्या ठिकाणी बळी जावं लागलेलं आहे। बीएसटीची आर्थिक परिस्थिती पाहता ज्या गाड्यांचं लाईफ संपलेलं आहे त्या गाड्या आता रोडवर आणता येत नाही आणि मग नवीन बसेस खरेदी करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही। अशा कारणास्तव मुंबईकरांचा जीव कुठेतरी आता या माध्यमातून धोक्यात येतोय। त्यामुळे शासनाला माझी विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला गांभीर्याने बघायला पाहिजे आणि बीएसटीच्या आयुर्मान संपलेल्या गाड्या जर रस्त्यावरून अपघात होणार असेल तर ते दुर्दैव आहे। त्यामुळे आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की माझा हा स्थगन स्वीकारावा आणि त्याच्यावरती या सभागृहात चर्चा घडवून आणावी। घटना अतिशय गंभीर आहे, याच्यावर सविस्तर निवेदन आम्ही करू। केवळ एवढं सांगतो की यानंतर काही उपाययोजना देखील आपण केलेल्या आहेत। विशेषतः या केसमध्ये तर जो काही परवा अपघात घडला त्याच्यामध्ये त्यांची टेस्ट केली तर त्याच्यात काही अल्कोहोल वगैरे आढळलं नाही, तरी रॅन्डम चेकिंग एक त्या संदर्भातला आपण सुरू केलेला आहे। आणि मागच्या काळामध्ये ज्यावेळेस माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा बेस्ट करता 1300 बसेस विकत घेण्याचा निर्णय झाला, त्याची ऑर्डर देखील प्लेस करण्यात आलेली आहे। हे खरं आहे की बीएसटीतल्या अनेक बसेस खूप जुन्या झालेल्या आहेत, त्यामुळे नवीन बसेस खरेदी करण्याकरता 1300 बसेसची ऑर्डर ही प्लेस झालेली आहे। त्याची डिलिव्हरी देखील लवकरच सुरू होईल। तथापि या अपघाताच्या संदर्भातली सगळी वस्तुस्थिती जाणून घेऊन आयुक्तांना आपण निर्देश दिलेले आहेत की त्यांनी बेस्टच्या जे बेस्टचे प्रमुख आहेत त्यांच्यासोबत बसून एक नीट योग्य प्लॅन चॅकआउट करावा, जेणेकरून बेस्टच्या सेफ्टीच्या संदर्भात देखील आणि प्रवाशांच्या सेफ्टीच्या संदर्भात देखील आपल्याला उचित उपाययोजना करता येतील। तथापि या संदर्भात सविस्तर लेखी निवेदन आपल्याला देण्यात येईल।